माया पोरीला तकलीफ आली, आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना, सांभाळ ना तू, दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घर ना सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये, उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कान फाड फोडून टाकलं असतं, नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाचे ध्यानात येईन. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असलं मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतच असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी येईन. आता ह्या 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो क्षण भरायचं नाही. इतक्या धरी कीर्तनात बसलेली तर तुझ्या पोरीचा तुझा फक्त 4 दिवस फोन नाही, फक्त बॉटवर कर. आजचं पाकिट देतो मी तुला, कर बॉटवर. तुला काम नाही का काय दुसरं? तिकडे मर ना, कांद्यात रॉप चिंबट ना, दुसऱ्याची घर का आलं बिगडी ती. उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं विचारी ती काय जीवली का काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे? जीवली का आणि झोपली का? किती वक्र झाली का तुझ्या शिळीला? 3. बया एक कुठं पिन, तुला करायचं काय ते कुठं पिऊ? बावळ्याचा बाजार नाही. आजपासून जर महिला मंडळ पोरीच्या घरी डोकं लावलं तू का शेवय लिहून घे, दिवाळी खात नाही तू, ले कशाला? हा विनोद नाही महाराज, तुम्ही सगळं बदलू शकता. प्रारब्ध बदलाल का मला सांगा? हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे. हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे, यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले, हे त्यांचं काय प्रारब्ध. मात्र आपण चालायचं का? तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते, पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाहेर येऊ शकतात ना. हे ज्याचं त्याचं तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी 5टाच्या घरात राहते, प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का? प्रारब्ध आहे. हा तो पार प्रारब्धात तुझ्या पोरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून, जनक शब्द बोलला नाही.